आऊ म्हणते की प्रत्येकाच्या घरात संडास बांधले गेले पाहिजेत, हे केलं पाहिजे, ते केलं सिक्रेट ठेव थोडं. प्रत्येक वेळी लोक आहेत ना हसत हसत रडणार. एक मुलगी आहे जिचे वडील नाही आहेत आणि तिला कळतं तिचे वडील देवाघरी आहेत आणि मग ती वडिलांना पत्र लिहिते आणि तिचे वडील देवाघरून तिला पत्र पाठवतात. जवळच्या माणसांची पत्र येतात त्यावेळी जे इमोशन्स येतात ना लोकांच्या डोळ्यात, ते मला असं वाटतं परत एकदा लोकांना बघायला. जेव्हा मी सिनेमा बघत होती तेव्हा मी हसली, म्हणजे स्टार्टिंगला मी खूप 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 हसली, पण जेव्हा ती एंडिंग सुरू झाली तेव्हा मी खूप रडली, कारण ते एकदम डायरेक्ट असं अंगावर आलं. हा, जेव्हा बालक पालक केलं तेव्हा मी 15वीत होतो, म्हणजे लास्ट इयरला होतो मी. तर मला कळायचं नाही लेफ्टला लुक द्यायचा, राईटला लुक द्यायचा का कुठे लुक द्यायचा. या पोरीला सगळं कळतं. सिनेमा बघताना तुम्हाला ती गोष्ट जाणवेल की तुम्ही काय मिस करताय आयुष्यामध्ये आणि तुम्हाला काय अचीव केलं पाहिजे. आज आईचं मोठं भांडण झालं, आई खूप रडत होती. तू उद्याच्या उद्या पहिल्या एसटीने घरी ये. तुझं पत्र मिळालं, मी लवकरच येतोय. तुझा बाबा. आपल्यावर प्रेम करणारी माणसं आजूबाजूलाच असतात, फक्त आपल्याला त्यांच्याकडे पाहता यायला हवं. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर अशी एक छोटी कलाकार आहे जिच्या घरी जाऊन आपण अनेकदा शूट केलेलं आहे, अनेक सेगमेंट तिच्या घरी शूट केले. पण आमच्यासाठी म्हणजे लोकमतसाठी आणि तुमच्यासाठी आजचा दिवस हा आनंदाचा आहे, कारण की ती आज आपल्या लोकमतच्या घरी आलेली आहे आणि निमित्त आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. आणि अर्थात देवाचं घर म्हटलं की अभिनेत्री कोणी ते वेगळं सांगायला गरज नाहीये. मायरा वायकुळ आपल्या सोबत आहे आणि मायरा सोबत आहे सर्वांचा लाडका प्रथमेश परब आणि दिग्दर्शक संकेत माने. तुम्हा तिघांचाही लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. मायरा, तुझ्यापासून सुरुवात करतोय, कारण की देवाचं घर हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे, पण त्याच्यासोबत चर्चेत आहे ती छोटी मायरा. तुला कसं वाटतं ह्या फिल्मच्या दरम्यान प्रमोशन करताना कुठे कुठे जातेस, काय काय मजा करतेस प्रमोशन मध्ये? ते तर मी खूपच करते आणि जेव्हा पण आम्ही कुठे पण प्रमोशन करायला जातो तेव्हा तिथे आम्ही सॉन्ग लावतो आणि तिथे आम्ही सगळ्यांसोबत डान्स पण करतो. क्या बात आहे. आणि आम्ही खूप मजा करतो, खूप धमाल करतो. वा. प्रथमेश, तुझ्याकडे येईल. एकतर तुला आम्ही अशा सगळ्या वेगवेगळ्या सिनेमांमधून बघितलेलं आहे. प्रथमेश आला की काहीतरी मजा मस्ती ठिंच्याक सगळा म्हणजे राडा होतं. पण हा सिनेमा जरी तुझी भूमिका आम्ही टीझर मधनं बघितली की खूप वेगळी भूमिका आहे, तरी विषय संवेदनशील आहे देवाच्या घर मधला. ही सगळी जर्नी तू कशी एन्जॉय केलीस? नाही, खरं तर हा सिनेमा करण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे याची कथा आहे. कारण ज्या प्रकारे कथा मांडली आहे संकेत सरांनी, मला जेव्हा नरेट केलं पहिला मला असं झालं की अरे आपण अशा प्रकारचे रोल करायचे का, कारण आपण असा लीड रोल करतो वगैरे वगैरे. तर मला नेहमी असं वाटतं की एखादा त्यातल्या त्यात चांगला रोल असेल आणि चांगली कथा असेल तर का नाही आपण करावा. कारण माझी सुरुवात बालक पालकने झाली आहे, ज्यात मी असं नेहमी म्हणतो की माझं पोस्टर पण नव्हतं आलं आणि लोक मला चिडवायचे की अरे तुझं पोस्टर नाही आलं अजून, म्हणजे तू पिक्चरमध्ये आहे ना असं लोक मला चिडवायचे मित्र माझे. पण त्याच्यानंतर तो विषू लोकांच्या इतक्या लक्षात राहिला की त्याच्यानंतर दगडू झाला, हे झाला. आणि मला असं वाटतं की ते परत करणं मला फार गरजेचं वाटतं जेव्हा लिखाण चांगलं असतं सिनेमाचं. आणि सिनेमात ना एक फार सुंदर मेसेज तर आहे, पण त्याच्यासोबत एक फन एलिमेंट पण सतत ठेवण्याचा प्रयत्न आहे संकेत सरांचा. आणि तो माझ्या कॅरेक्टर थ्रू, आऊच्या कॅरेक्टर थ्रू, मायराच्या कॅरेक्टर थ्रू असं प्रत्येक वेळी लोक आहेत ना हसत हसत रडणार आहेत. म्हणजे पहिलं तर हसणार आहेत आणि मग त्यांच्या डोळ्यात कुठेतरी पाणी येणार आहे. त्या ज्या आठवणी आहेत ना त्या आठवणी लोकांना सतत, कारण काय एकतर मुक्काम पोस्ट देवाचं घर म्हणलं ते पत्र, त्या पत्राच्या आठवणी. म्हणजे आमच्या काळात, आता मायराला माहित नसेल पत्र आणि हे सगळं, तर आमच्या काळात पत्र लिहिणं, पत्र येणं हे खूप खूप वेगळी गोष्ट होती. आणि ते वाचणं, मग ते वाचून दाखवणं, कारण आई बाबांना वाचता येत नाहीये. मग एकाचं बँकेचं जरी लेटर आलं तरी त्यांना ते वाचता यायचं नाही, सो ते वाचून दाखवणं. मग शाळेत आपण काय शिकतोय, मग किती शिकतोय हे पत्रावरनं कळायचं. कळलं की पोरगा पूर्ण पत्र वाचतोय म्हणजे त्याला येतंय काहीतरी, असं ते त्यावेळी वाटायचं. तर ते, आणि कधी कधी इंग्लिश मध्ये यायचं तर फापलायचे आमची इंग्लिश मध्ये आता काय वाचायचं, अरे बापरे इंग्लिश मध्ये आलं. बरं आई वगैरे म्हणायची हे तू इंग्लिश मध्ये स्लो का वाचतोस रे, कारण आपल्याला माहिती. तर ते त्या सगळ्या आठवणी ना मला असं वाटतं की त्या परत एकदा लोकांच्या अशा ताज्या तवान्या होतील. आणि जेव्हा जेव्हा जवळच्या माणसांची पत्र येतात
त्यावेळी जे इमोशन्स येतात ना लोकांच्या डोळ्यात, ते मला असं वाटतं परत एकदा लोकांना बघायला मिळेल. आणि मायराने तर सॉलिड काम केलं यार, म्हणजे ती खतरनाक आहे. म्हणजे या वयात तर मी जेव्हा बालक पालक केलं तेव्हा मी 15वीत होतो, म्हणजे लास्ट इयरला होतो मी. तर मला कळायचं नाही लेफ्टला लुक द्यायचा, राईटला लुक द्यायचा का कुठे लुक द्यायचा. या पोरीला सगळं कळतं आणि सॉलिड काम करते, मजा आली तिचं कौतुक आम्हाला आहे. अनुभवलंय वेगवेगळ्या सेगमेंट मधून. पण मित्रांनो, हा सिनेमा खूप वेगळा आहे. सांगायचं कारण की देवाचं घर म्हटलं की आपल्याला कायमच खरं तर लहानपणी याची सुरुवात होते. म्हणजे लहानपणी जेव्हा घरात काही दुर्दैवी घटना घडतात तेव्हा आई वडील किंवा आपले वडीलधारे सतत आपल्याला सहज सांगून जातात की ती व्यक्ती देवाघरी गेली आहे, ती व्यक्ती देवाघरी गेली आहे. मोठा म्हणजे ती संकल्पना इतकी मनात असते आपल्या की आपण काय म्हणतात की आपण प्रौढ झालो किंवा विचाराने प्रगल्भ झालो तरी ती संकल्पना कायम असते. मग आपण देवाज्ञा म्हणतो, पण ती कन्सेप्ट असते की आपला माणूस कुठेतरी देवाच्या घरी गेलाय. आणि आज तागायत इतका सुंदर विषय कधीच पडद्यावर आला नव्हता आणि तो विषय आज या निमित्ताने आलाय. आणि त्याची नॅरेटिव्ह पण इतकं सुंदर आहे की एका लहान मुलीच्या माध्यमातून तो सगळ्यांसमोर जातोय. मला असं वाटतं हे सगळं कौतुक आहे संकेत माने सरांचं, जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. मला असं वाटतं की या विषयी आता तुम्ही बोलायला हवं की हा विषय कसा कुठून आला. हा विषय खूप वर्षापासून डोक्यात होता, फक्त त्याची मॅच्युरिटी मला पण आली नव्हती सिनेमा करण्या इतकी. जसं आपल्या घरात आपल्या जवळचं व्यक्ती गेलं की आपण ऐकतो की तो देवाघरी गेला, हे मी खूप लहानपणी ऐकलेलं माझ्या घरी. त्यानंतर ती गोष्ट डोक्यात होती. त्यानंतर तो विषय सतत चालू होता, देवाचं घर देवाचं घर. आणि मग असं मला जाणवलं की देवाच्या घरून जी जवळची व्यक्ती आहे तिने आपल्याला रिप्लाय दिला तर मग आपल्या आयुष्यात काय होऊ शकतं. आणि मग एक मुलगी आली डोळ्यासमोर जिचे वडील नाही आहेत आणि तिच्या वडिलांना तिने पत्र लिहिलं देवाच्या घरी, आणि वडिलांनी जर का त्याचा रिप्लाय केला तर त्या मुलीचं आयुष्य कसं चेंज होऊ शकतं. सो ती गोष्टच मला एवढी हे करणारी होती. बरं, त्यात पत्र जसं हा म्हणाला की हे आपण लहानपणी किंवा आपल्या 90sच्या वेळेस ते सगळं केलेलं आहे. सो ह्या सिनेमातनं मला त्या सगळ्या गोष्टी करता आल्या ज्या 90s मध्ये जगलोय. पत्र असेल, त्यावेळेसचे सिनेमे, त्यावेळेसचे लोक, सो तो अख्खा काळ उभं करताना ना जाम मजा आली. आणि संवेदनशील विषय असा नाहीये, म्हणजे देवाचं घर हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त लोकांच्या मनात देवाचं घर म्हणजे दुःख असं न दाखवता हे केवढं एंटरटेनमेंट दाखवता येईल ह्या दृष्टीने तो प्रयत्न केलाय. की म्हणजे वडील गेले तिचे देवाच्या घरी, पण तिचे वडील आता तिच्यासोबत आहेत आणि मग तिच्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी येऊ शकते ह्या अवतीभोवती फिरणारी ती गोष्ट आहे. अगदी. आणि आम्ही ट्रेलर मधून आता बघितलेलंच आहे की ते म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षक हसणारही आहेत, मध्येच रडणारही आहेत आणि जाताना काहीतरी घेऊनही जाणार आहेत असा हा सिनेमा आहे. मायरा, तुझ्याकडे येईन मी. आता तू सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहेच, पण तुझ्या आजूबाजूला खूप दिग्गज कलाकार आहे. म्हणजे कल्याणताई असेल, प्रथमेश असेल, आऊ असतील, सविताताई असतील, मंगेश दादा असेल, सगळे दिग्गज कलाकारांचं पॅकेज असं तुझ्या अवतीभोवती भरलेलं आहे. तू त्यांच्यासोबत कसं एन्जॉय केलंस? मी खूप एन्जॉय केलं आणि खूप तर ह्याच्यासोबत एन्जॉय केला. कारण आम्ही जेव्हा पण आमचं सीन कट व्हायचं तेव्हा हा नुसते मला जोक ऐकायचा आणि त्याचं मला उत्तर यायचं नाही आणि मग मी त्याला जो जोक सांगायची त्याचं त्याला उत्तर यायचं नाही. म्हणजे कॉम्पिटिशन कधी होती तुमच्या दोघांमध्ये? म्हणजे एकदा तर असं होतं की एक पंच होता की ते कुत्र्याचा आवाजाचा पंच होता. ती माझी गर्लफ्रेंड जी आहे ते ट्रेलर मध्ये पण लोकांनी बोलले हे आम्हाला पकडतात शेतात आणि ते विचारतात आणि ती ना रडायला लागते माझी गर्लफ्रेंड. तर ती ज्या प्रकारे रडत होती तर मी म्हंटल की अरे हे कुत्र कशाला रडतंय. तर त्याच्यावर ही कॅमेरा सोडून हसायला गेलीच ती निघून. ती बोलते अरे काय चाललंय दादा तुझं. बरं ते आणि ऑन द स्पॉट मी घेतलं होतं ते लोकांना असं हिला कळलं ह्या वयात तिला हा जोक कळतोय म्हणजे केवढं असेल. पण नाही ना तिला ना तेच आहे, तिला जोक कळणं कुठला वाईट जोक आहे आणि वाईट जोक असून सुद्धा प्रथमेश दादा ऐकवतोय म्हणून त्याच्यावर हसणं हे पण तिला कळतं. म्हणजे नाही आउट ऑफ रिस्पेक्ट थोडंसं हसलं पाहिजे. ती हसत असते नेहमी. मग बाकी धमाल आणि खूप मजा केली. मग आऊचे लाड केले, काय केले? खूप सविताताईंनी लाड केले. काय सेट वरती तुझी काय गंमत होती? खाण्यापिण्याचे लाड झाले की नाही तुझे? खूप झालेले, खूप म्हणजे खूप. सगळ्यात जास्त लाड कोणी केले? सगळ्यांनी केले. तरी पण एक स्पेशल पाहिजे. तुझं कोणीतरी स्पेशल असणार ना सेटवर ज्याने तुझे खूप लाड केले? सगळ्यांनी केले. म्हणजे प्रथमेश दादानी नाही केले? सगळ्यांनी केले ना. मी ऍक्च्युली कमी दिवस होतो ना म्हणून मी लाड नाही करू शकतो. म्हणजे आम्ही पण तरी तू मला चॉकलेट दिलेलंस. तुझ्या लक्षात आहे नंबर. आणि मला सांग मग संकेत दादांनी ओरडलं काय केलं? काय नाही, व्यवस्थित झालं शूटिंग?
अगदी. प्रथमेश, मला विचारायचं होतं की शूट कुठे झालं, आणि आम्हाला एक गाव खूप सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये. जितकं सिनेमाचा विषय चांगला आहे तितकं व्हिज्युअलायझेशन तेही खूप छान आहे. शूटिंग दरम्यानचे किस्से आणि आम्हाला ते सगळं ऐकायला आवडेल की कुठे झालं शूटिंग, कसं आपलं झालं? भोर पूर्ण शूटिंग भोरला झालं. भोरला सगळं शूट झालं. ऍक्च्युली ना माझा जो पहिला सीन होता तो कुस्तीचा सीन होता. माझं जे कॅरेक्टर आहे ते ऍक्च्युली शाहरुखचा फॅन असतो तो, आणि त्याची जी गर्लफ्रेंड आहे ती काजलचा म्हणजे फॅन आहे. म्हणजे ते DDLJ सारखं थोडंसं आम्ही केलं. आणि हा जो पोरगा आहे त्या कुस्ती खेळणाऱ्या पोरीच्या म्हणजे कुस्ती खेळणारा बाप आहे तिचा, आणि त्या पोरीवर हा प्रेम करतो. बरं, इम्प्रेस करण्यासाठी पहिले कुस्तीचाच दिवस लागला. बरं, कुस्तीच्या दिवशी पहिल्या दिवशी टी शर्ट काढायचं म्हणजे बरं, आपली बॉडी म्हणजे तुला माहिती आहे सलमान नंतर आपणच साधारण है ना. काय म्हणते हा म्हण, जोरात म्हण. जोरात नाही. तर पहिल्या दिवशी काय आलं, मला एक तर ते टी शर्ट काढायचं होतं, आणि त्याच्यानंतर ना आम्ही ते हळूहळू सीन ना फुलायला लागला तो. आणि मग नंतर ना ते सगळं हळू म्हणजे तो पोरगा आला रे. बरं, त्या पोराला मला उचलून टाकायचं होतं नंतर. तर त्या सीन मध्ये त्याने एकदा केलं ट्राय. ते म्हणलं की आपण दुसऱ्या पोराकडनं करून घेऊया, कारण हा मला खरंच उचलून आपटेल. ते म्हणलं नको, की आपण दुसरीकडनं. मग तो दुसऱ्या पोराने ते केलं विग लावून. पण या कॅरेक्टरची मजा काय माहितीये का, या कॅरेक्टरचं इतकं प्रेम आहे ना त्या पोरीवर, की एकदा त्या सिक्वेन्स मध्ये असं होतं की त्यांच्या घरात म्हणजे प्रत्येकाच्या घरात संडास बांधले गेले. त्याचा एक छोटासा सिक्वेन्स आहे त्याच्यात. तर त्याच्यावर चर्चा सुरू असते गावात, की आऊ म्हणते की प्रत्येकाच्या घरात संडास बांधले गेले पाहिजेत, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. सिक्रेट ठेव थोडं. तर बघणार सगळे बघणार सिनेमा. तर मी म्हणतो की कशाला पाहिजे संडास, अरे बाहेर गेल्यावर सगळ्यांना भेटता येतं, सगळ्यांशी बोलता येतं. आणि तो गर्लफ्रेंडला बघत असतो आणि बोलत असतो की बघ कसं बाहेर जाऊन सगळ्यांना बोलता येतं ना, भेटता येतं, मनातलं सगळं बाहेर काढता येतं वगैरे, असं सगळं बोलत असतं. त्याच्यावर त्याची गर्लफ्रेंड म्हणते की अरे तू असं कसं तू बोलतोस, मग पोरी कुठे जाणार, हे कुठे करणार, ते कुठे करतात. बोलतो असं आहे. बोलतो ठीक आहे, मग प्रत्येकाच्या घरात बांधा संडास. मी तर म्हणतो प्रत्येकाच्या खोलीत बांधा संडास. तर हे ते त्याला ना प्रेमा पुढे काही दिसत नसतं. आणि ते मला असं वाटतं की फार क्लिअर होते संकेतचं. आणि त्याच्यामुळे ना फन 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 करत 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 हळूहळू इमोशनली कसं त्याला अटॅच करायचं, हे म्हणजे सिनेमा करत असताना कसा झाला पाहिजे आणि सेटवर कसं वातावरण पाहिजे, हे ऍक्च्युली संकेत सरांमुळे, सगळ्या त्या प्रोडक्शनमुळे आमच्या, आणि ऑब्व्हियसली माहिरामुळे, आणि सगळे ना एवढे दिग्गज कलाकार होते, पण तरी कोणाच्याही याच्यात इगो नाही. कोणी कोणाला काही सांगते, कोणी काही शेअर करते. म्हणजे एक पेरू आम्ही सगळ्यांबरोबर वाटून खातोय, एक फळ आलं का सगळे त्या फोड्या सगळ्यांना एक एक मिळतात. तर ते मला असं वाटतं की त्याच्यामुळे सिनेमा खूप चांगला झालाय. म्हणजे टीम बॉन्डिंग खूप. पण मी ट्रेलर बघितला, मला असं वाटलं की तुझं वेट गेन झाल्यासारखं वाटलं या सिनेमामध्ये. तर तसं खरंच केलं होतंस का या सिनेमासाठी? हा, ऍक्च्युली मी खूप ऍक्च्युली माहित नाही, ते वाटत असेल, पण असं वाटतंय ट्रेलर, कारण तू मला कधी टी शर्ट काढल्यानंतर बघितलं नाही. कदाचित तुला वाटलं असेल की कदाचित थोडं पुट ऑन झालं. अगदी. म्हणजे तुला मी म्हणजे आधीच्या पिक्चर मध्ये तू बनियन पर्यंत होता, आता टी शर्ट काढून तू त्याला वाटलं की आता दाखवू शकतो आपण, आता आलोय. बॉडी माझी देवाच्या घरात दिसली, मुक्काम पोस्ट देवाच्या घरात दिसली. क्या बात आहे. संकेत, तुमच्याकडे येईल. मगाचपासून मी बोलतोय कास्ट, कारण ही ट्रेलर बघितलाय, खूप सुंदर ट्रेलर झालाय, आणि कास्ट प्रत्येकाचंच काम दर्जेदार झालेलं आहे. कास्टिंगच्या बाबतीचे निर्णय कसे झाले, आणि उषाताई असतील, सविताताई असतील, कल्याणीताई असेल, प्रथमेश असेल, मायरा असेल, हे कसं लाईनअप झालं, आणि काय काय प्रत्येक कॅरेक्टर कसं डिस्ट्रीब्यूट झालं? कास्टिंग ना असं कोणाच्या बाबतीत असं असतं ना की आज विचार करतोय आणि ते मिळालं नाही, असं नाही आलं. म्हणजे मायरा फर्स्ट डे पासून कन्फर्म होती, आणि मायरामुळे ना मला खूप शिकायला मिळालं. मी खरं प्रामाणिकपणे सांगतो, कारण ती एवढी हुशार आहे. म्हणजे आम्ही शूट सुरू केलं तेव्हा तू शाळा किती सिनियर KG ला होती, तेव्हाही ती शाळेत जायची. आणि तिला पूर्ण स्क्रिप्ट पाठ होतं. बरं, मला टेन्शन काय होतं की आपण वर्कशॉप करूया तिच्यासोबत, ती आणि स्पृहा अजून एक मुलगी आहे, वर्कशॉप करूया. आणि एक कुत्र्याचं पिल्लू पण होतं. सो कुत्र्याच्या पिल्लासोबत मायराचे जे काय बॉन्डिंग झालेलं छान, आणि मग त्याच्यामुळे आमचं शूटिंग जे काय फास्ट झालेलं, सो ते मस्त होत आहे ना मायरा. पण मायरा तिला अख्खं स्क्रिप्ट पाठ होतं. म्हणजे
मला झालं की वर्कशॉप वगैरे करूया, पण वर्कशॉपच्या पहिल्या दिवशी मला असं झालं की आता काही वर्कशॉप वगैरे करायची गरज नाहीये, आपण जिंकलोय. पण ती सेटवरती समोरचा ऍक्टर असायचा ना, त्याचं कॅरेक्टर त्याला समजून सांगायची आणि मला असं की हा ही करेक्ट सांगते. क्या बात आहे. सिरियसली. फक्त ती एकदा तिने खूप मस्त, म्हणजे आमच्याकडे ते कुत्र्याचं पिल्लं होतं मोती आहे ना, आणि आम्ही 2-3 दिवस इकडे त्या पिल्लाला आणलेलं जेणेकरून तिचं बॉन्डिंग वगैरे, तेव्हा खेळली छान. आणि ज्या दिवशी शूट होतं आणि तिचा इंट्रोडक्शन शॉट होता, त्या कुत्र्याला त्या नदीतून पाण्यातून उचलायचं होतं. सो आम्ही सकाळी काहीतरी 7 वाजता शूटिंग सुरू केलं आणि मायरानी संध्याकाळी 5 वाजता त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचललं. बापरे. अच्छा. पण कुत्र्याने आंघोळ केली नव्हती का तू आंघोळ? म्हणजे मायरा दिवसभर त्या चिखलामध्ये चाले, पाण्यात मस्ती करे. कुत्र्याचं पिल्लू उचलताना मायराला काय व्हायचं माहिती नाही. पण नंतर तो तेवढा एक दिवस, पण नंतर अख्खे दिवस, म्हणजे मायरामुळे मी एक दिवस अगोदर रॅपअप करू शकलो स्केड्यूल. क्या बात आहे. एवढा मायरानी. काय चालू होतं मोती सोबत? आता तूच सांगायचं. आता सांग. का झाला त्या सीनला उशीर? नव्हता आवडला का तुला तो कुत्रा? मला आवडलेला. मग मी घाबरत होती. घाबरत होती. मग आता गेली कुत्र्याची भीती? नाही. नाही माझ्या केस म्हणजे मला पण वाटते भीती कुत्र्याची. बाकी कल्याणीमुळे, म्हणजे ऍक्च्युली ह्या सिनेमाला नाही काय ना, परफेक्ट कास्टिंग म्हणतात ना, ते झालंय. म्हणजे मला कुठेच ऍक्च्युली हा असं रिग्रेट नाही होत मी हे कास्टिंग का केलं आणि हे फसलं. मंगेश सर असतील, म्हणजे मंगेश सरांनी एवढं ते काम छान केलंय ना, की त्यांचा एक क्लोज आहे, म्हणजे ते मी जास्त दाखवतो, पण तो एक क्लोज आहे. त्या क्लोज मध्ये ना डायलॉग पण नाही, फक्त मायरा आणि ते दोघं जे हक करतात, पण त्या क्लोज मध्ये एवढं ते फील होतं ना, एवढे ते सॉलिड रिॲक्शन आहे त्यांची. कल्याणीमुळे करेक्ट कॅरेक्टर जे पकडले त्यांनी. आऊचं जर काय, ऍक्च्युली आऊच्या बाबतीत असं होतं की एक कास्टिंग वेगळं होतं डोक्यात माझ्या, मी ते नाव नाही घेणार, वेगळ्या पद्धतीने लिहिलेला तो रोल, पण अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं. मग आऊ आल्या, बट आऊ आल्यानंतर जी काय धमाल आली ते त्या पद्धतीने ना, मग सेटवरती ते सुमित आमचा जो डायलॉग रायटर आहे, त्या पद्धतीने ते लिहिलं गेलं. आणि कमलेश सावंत त्यांनी पण 2 सीन केलेत, पण जे 2 सीन काय वाजवलेत. आणि मग परफेक्ट. इवन पूजा आता ट्रेलर मध्ये तुम्हाला दिसते पूजा, सो तिचा पण खूप छोटा रोल आहे, बट प्रथमेश असेल, पूजा असेल, यांनी जी काय सगळ्यांनी चोपलंय. म्हणजे त्यांनी गोष्टीवरती विश्वास दाखवला. माझी मैत्रीण असेल, मित्र असेल, पण त्याच्याऐवजी गोष्टीवरती जास्त विश्वास दाखवला, ते जास्त समाधान आहे. आणि एक परफेक्ट कास्टिंग म्हणतात ते झालं या सिनेमात. अगदी. प्रथमेश, आम्हाला तर असं वाटतंय की आता प्रथमेश परब जेव्हापासून इंडस्ट्रीत आलाय तेव्हा तू आम्हाला वेगवेगळे प्रेमाचे पैलू दाखवलेस. म्हणजे आता प्रेमाचा सिनेमा म्हणजे प्रथमेश हवा असं एक समीकरण झालं. या सिनेमातलंही प्रेम तू सांगितलंस की अखंड तिच्या प्रेमात बुडालाय वगैरे, पण हा सगळा प्रेमाचा प्रवास तू प्रथमेश म्हणून कसा एन्जॉय करतोस आणि तुझ्या खऱ्या प्रेमाची कुठे ह्यात मदत होते का तुला? आणि ते जे ट्रेलर मध्ये दाखवले की हा तिला कुस्ती शिकवत असतो, पण त्यांचं काहीतरी भलतंच चालू तिने अख्खा सिनेमा स्कॅन केला. पण मी तुला सांगू का, प्रेम हे फार गोडव्याशी फार असतं. म्हणजे ते प्रेम का आहे हे माहीत नसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जेव्हा प्रेमात पडता, मी नेहमी असं म्हणतो की आपण एक बघितल्या क्षणी, ते माझं थोडंसं आहे, म्हणजे मी शाहरुखचा फॅन आहे, त्याच्यामुळे थोडंसं 90s किड म्हणतात ना, थोडंसं असतं की प्रॅक्टिकल न होता थोडंसं प्रेमात वावत जाणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी माझ्या बायकोने आता माझ्या क्षितिजाने DDLJ बघितलेलं नाहीये, तर मी तिच्यावर रागवतो की DDLJ हा तिने DDLJ नाही बघितलेलं आहे, शाहरुखचे पिक्चर नाही. नाही, ती 90sची आहे, पण ते म्हणजे अभ्यासू आणि ते सगळं मराठी पिक्चर जे टीव्हीवर दिसतात ते बघायचे, असं सगळं तिचं आहे. तर ते ना, तिला ना ते हे माहित नव्हतं की आपण आता एखाद्या व्यक्ती जर सोडून जातो तर तो थांबलेला असतो, परत पलटून बघायचं असतं. ते असं ना, पलट फक्त आवाज दिला पाहिजे. नाही, पण ते थांबलं पाहिजे ना, तू शेवटपर्यंत बघितलं पाहिजे. जेव्हा तू सोडायला जातोस एखाद्या व्यक्तीला आणि ते सगळं बाय 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 म्हणतो आपण, तर 1-2 वेळा परत पलटून बघायचं असतं. तर ती जायची अशीच निघून रे. तर मी 1-2 महिने बघून घेतलं. मी म्हटलं हे नाही चालणार प्रेमात, मी म्हटलं पलटून बघायला लागतं, कंपल्सरी आहे. तिला माहितीच नव्हतं ना. सो मला असं वाटतं की हे जे खरेपण आहे ना, हा जो गोडवा आहे ना प्रेमाचा,
तो गोडवा मी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्या कॅरेक्टर मधले हर्डल्स आणि हे सगळे त्या रायटर्स लिहितातच. म्हणजे आता कुस्ती खेळणाऱ्या बाप आहे तिचा, तर तिच्या प्रेमातच मी पडलोय, म्हणजे इथूनच सुरुवात आहे माझी. पण तरी ते प्रेम खरं वाटलं पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की नाही पॉसिबल नाहीये, पण ह्यांचं झालं ना तर मजा येईल. म्हणजे या दोघांचं जर प्रेम जमलं ना तर मला खूप मजा येईल ऑडियन्समध्ये. सो ते मला असं वाटतं की प्रत्येक प्रेमामध्ये थोडंसं हर्डल असलं पाहिजे, पण त्याच्यात गोडवा असला पाहिजे. त्याच्यात कुठलंही कारण नसलं पाहिजे की बाबा मी ह्याच्यासाठी प्रेम करतो, हे नसलं पाहिजे. मला असं वाटतं की तो गोडवा तुझ्यातच आहे मुळात, आणि ते प्रेम तुला कळलेलं आहे. Yes. प्रेम कसं दाखवायचं याचं गणित तुला अचूक कळलंय, त्यामुळे तू ते प्रेम म्हणजे पडद्यावर तो दाखवू शकतोस. प्रेमात संगी नावाचं तिचं म्हणजे तिचे पात्र आहे, तिला तो संगीरिटा म्हणतो. संगीरिटा. संगीरिटा सारखं ते संगीरिटा म्हणतो. ते किती गोड वाटतं ऐकायला की संगीरिटा. बरं एवढं फालतू आहे ते, पण तो बोलताना असं फार मस्त वाटतं. अरे भारी रे की बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है संगीरिटा. काय याला काय अर्थ नाही, पण ते बोलून जातो गोडवा ऐकायलाही प्रेक्षकांना असं वाटेल अरे काय वाटतंय का काय प्रेमात बोलायला. पडला. पण आता तू विषय काढलाय, त्यामुळे मला असं विचारायचं की आता वहिनींना तू कधी दाखवणार आहेस DDLJ? म्हणजे ते तुझंही कर्तव्य आहे तिला DDLJ दाखवणार. नाही दाखवायचं, लवकरच मी दाखवेन. आता अॅनिव्हर्सरी येते माझी. क्या बात आहे. तर बहुतेक पण त्यानिमित्ताने मला असं वाटतं की कॅमेरा समोर सांग की मी कमिट करतो की माझ्या बायकोला मी नक्की DDLJ थिएटर मध्ये दाखवीन, कारण अजूनही चालतोय. ते म्हणून तर मी विचारलं की तू कधी दाखवणार. कामपोस देवाचं घर ते तर दाखवू दाखवणार. ते तर दाखवणारच ऑब्व्हियसली. ते तर दाखवणार. पण बाहेर मला सांग, तू बोलवणार आहेस का तुझ्या मित्र मैत्रिणी सगळ्यांना, तुझ्या जवळच्या लोकांना बोलवणार आहेस ना हो. देवाचं घर बघायला? हो. पण तू मला सांग, तू आता सिनेमात काम केलंयस, तुला कसा वाटलाय सिनेमा? तू इतक्या म्हणजे तू मला मालिका परत केल्यास. बघायचंय काय बघायचंय? सिनेमा परत आपण बघायचा. आता बघितलायस ते तर सांग कसं वाटलं. खूप भारी तो आहे. कसा तुला स्वतःला पडद्यावरती बघून कसं वाटलं? आता तू इतक्या प्रोजेक्ट मध्ये काम करतेस, पण देवाचं घर मध्ये काम करून तुला कसं वाटलं सिनेमा बघताना? जेव्हा मी सिनेमा बघत होती तेव्हा मी हसली. म्हणजे स्टार्टिंगला मी खूप 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 हसली, पण जेव्हा ती एंडिंग सुरू झाली तेव्हा मी खूप रडली, कारण ते एकदम डायरेक्ट असं अंगावर आलं. हा. आणि पण आम्ही खूप म्हणजे मस्ती केली, धमाल केली आणि मस्त चालू आहे. दिग्दर्शकाने अगदी अचूक अभिनेत्री निवडली, अभिनेत्री. कारण की तिने क्लायमॅक्स नाही सांगितलाय. तिने मी हसले आणि मी रडले एवढंच सांगितलंय, पण तिने मी काय केलंय आणि सिनेमा काय आहे याच्याविषयी ते तिने अजिबात नाही सांगत. ते गोपनीयता तिने राखून ठेवलेली आहे. संकेत दादा, मी तुमच्याकडे येईन की मला असं वाटतं की देवाचं घर विषयी आपण अजून थोडं बोलूया, कारण की खूप सुंदर सिनेमा झालाय. देवाच्या घरमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय वेगळं पाहायला मिळणार आहे? कारण की आपल्याकडे सिनेमाचे जॉनर असतात, काही सिनेमे प्रेमाचे असतात, काही फॅमिलीचे सिनेमे असतात, प्रत्येक सिनेमाचा एक जॉनर असतो, काही ऐतिहासिक असतात. पण मला असं वाटतं की तुम्ही देवाचं घर विषयी बोलावं की देवाचं घर मधून प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार आहे, जेणेकरून ते थिएटर पर्यंत येतील. एक ना छान गोष्ट आहे, म्हणजे परिकथा आपण ऐकल्या असेल ना, ही त्यातली गोष्ट आहे की एक गाव असतं, गावात एक मुलगी आहे आणि मग तिच्या आयुष्यात असं असं घडतं. पण ती ना एवढी सुंदर गोष्ट आहे ना की एक मुलगी आहे जिचे वडील नाही आहेत आणि तिला कळतं तिचे वडील देवाघरी आहेत, आणि मग ती वडिलांना पत्र लिहिते आणि तिचे वडील देवाघरून तिला पत्र पाठवतात. आणि मग पत्र पाठवल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल होतात. म्हणजे ना बरीच लोक असतात ज्यांचे जवळचे देवाघरी जातात, पण त्यांच्याशी, म्हणजे माझे वडील आता मागच्या वर्षी गेले, सो ते गेले, मी आत्ता त्यांच्याशी बोलू नाही शकत. त्यांच्याशी म्हणजे मनातल्या मनात मी कितीही बोललो, पण ते माझ्याशी आता बोलू नाही शकत. पण जिजा एवढी लक्की आहे की तिचे वडील तिच्याशी बोलू शकतात, तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात, तिचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आणि ही फक्त जिजाची गोष्ट नाही, ही ना प्रत्येकाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात जेव्हा त्याच्या जवळचा माणूस जातो तेव्हा त्याच्या मनात हजार प्रश्न असतात. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्या जवळचं, म्हणजे माझे वडील, म्हणजे काय होतं ना, आपल्याला ते आता गोष्टी सुचतात की वडील जेव्हा होते रोज मला फोन करायचे, दिवसातून 2 फोन तर असायचे. एक सकाळी, कारण मी गोरेगावला राहतो आणि आई वडील कल्याणला राहतात, वडील राहायचे कल्याणला, सो ते रोज फोन करायचे, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. म्हणजे 12 वाजता फोन केला तरी नाश्ता केला का आणि रात्री जेवला का आणि तब्येत ठीक आहे का. आणि कधी कधी असं व्हायचं की नाही मी रोज खातो किंवा कामात असतो, पण आता ना ते फोनचं होतं की तो फोन येणं बंद झालाय. म्हणजे कामाचे फोन जरी नसले, आता जेव्हा काम नसेल तेव्हा तो फोन शांत असतो आणि ते होतं की तो फोन येत नाही. सो ना तो सिनेमा बघताना तुम्हाला ती गोष्ट जाणवेल की तुम्ही काय मिस करताय आयुष्यामध्ये आणि तुम्हाला काय अचीव केलं पाहिजे. आणि ते एवढं एंटरटेनमेंट
तुम्हाला करून जाईल ना, म्हणजे ते असं नाही कुठे तुम्हाला म्हणजे रडली म्हणजे ना त्या सिनेमामध्ये क्लायमॅक्सला असं नाही की लोक रडतात आहेत काहीतरी मोठं घडलंय, ते आनंद अश्रू आहेत. तो क्लायमॅक्स असा नाहीये की दुःख देऊन जाईल तुम्हाला. तो क्लायमॅक्स असा आहे ना की तुम्हाला जाताना आनंद अश्रू देऊन जाईल की अरे हा हे असतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला ती लोक असतात, आपल्याला फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे. करेक्ट. प्रथमेश, मला असं वाटतं की तू आता तुझ्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने बोलावं. तुझं कॅरेक्टर काय आहे आणि तुझ्या कॅरेक्टर मधून प्रेक्षकांना काय मिळणार आहे? नाही, एकतर गण्या नावाचं माझं कॅरेक्टर आहे आणि एकदम त्याचं एक छोटंसं दुकान आहे. त्याची आई आणि तो सांभाळतो त्याचं दुकान. आम्ही त्या दुकानामधनं पैसे मागतो. पैसे मागायला येतात. हा, तर ते जे कॅरेक्टर आहे, मी जसं म्हटलं ना, प्रेमाची एक वेगळीच लँग्वेज आहे त्याची. त्याचं एक वेगळं प्रेम आहे. म्हणजे त्याची बायको त्याला मारते. ती कुस्ती संगी जी आहे कुस्ती खेळणारी, म्हणजे ते एक ट्रेलर मध्ये पण शॉर्ट आहे की तो तिला उचलायला जातो आणि ती त्याला खेचते खाली. तर तरी त्यांचं प्रेम किती स्ट्रॉंग आहे. त्या प्रेमासाठी ते लोक काय काय करतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की जसं सर म्हणाले की फॅमिली व्हॅल्यू सांगणारा हा सिनेमा आहे. म्हणजे फॅमिलीत एखादा माणूस जेव्हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो जेव्हा तिथे त्या फॅमिलीमधून निघून जातो, त्या फॅमिली बरोबर काय होतं, ती फॅमिली कशी सर्व्हाइव्ह करते आणि त्यातला त्यात त्यांचा आनंद कसा ते शोधून काढतात, याची एक जर्नी. आणि तो आनंद मला असं वाटतं ना की प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी दुसरा व्यक्ती आणत असतो, कोण ना कोणतरी दुसरं कोणतरी आणत असतं आणि त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं बऱ्याचदा. आपण त्या माणसाला मिस करत असतो, पण तो माणूस आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी रूपाने, जसं हिला रिप्लाय येत असतं, तर ते जे दुसरं कुठलं तरी आहे ना, कुठून रिप्लाय येतात, काय येतात, ते मला असं वाटतं ते फार महत्वाचं आणि त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सिनेमागृहातनं बाहेर पडाल तेव्हा मला असं वाटतं की तुमच्या आवडत्या व्यक्तीला, तुमचा जो जवळचा आहे किंवा जो आता नाहीये त्याला नक्की मिस कराल किंवा कॉल तरी नक्की कराल जर हयात असेल. एवढं नक्की. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक सुपरमॅन असतो, फक्त ना आपल्याला तो ओळखता येत नाही आणि त्यावेळी आपल्याला ते कळत नाही. हा, तो सुपरमॅन आहे. आपल्याला आपण सुपरमॅन शोधत असतो आपल्या आयुष्यातला, पण आपल्या आयुष्यात एक सुपरमॅन ऑलरेडी असतो जो आपल्यासाठी मदत करत असतो, आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो, पण आपण सुपरमॅन शोधत असतो जो आपल्या आजूबाजूलाच असतो. पण या सिनेमातलं एक असं एलिमेंट आहे की जे राहून जायला नको आणि कदाचित मला असं वाटतं की आपल्या व्हॉट्सअप आणि मोबाईलच्या जगात एक गोष्ट ती हरवली, ते म्हणजे पत्र. कारण की आपण चॅटिंग वरती किती बोल प्रथमेश, पण मला असं वाटतं की जेव्हा पेन हातात येतो तू लिहायला सुरू करतो ना, तेव्हा जे येणारे इमोशन असतं ते खूप वेगळं असतं. चॅटिंग वरती मी हे म्हणजे अनुभवातनं सांगू शकतो की आपण ते इमोशनच एक वेगळ्या लेवलचं असतं. म्हणजे छोटी गोष्ट ही आहे की डायलॉग्स जर तू पाठ केलेस तर तुझे असेच पाठ होतात, पण तू लिहून जर पाठ केलेस तर ते जास्त लक्षात राहतात, कारण ते तुझं कनेक्टेड असतं सगळं. आता चॅट मध्ये काय ते डिलीट, चॅट मध्ये सगळ्यात पर्याय म्हणजे डिलीटचं ऑप्शन आहे. एखादा शब्द चुकला, आता तर आपण पाठवलेलं सुद्धा एडिट करू शकतो, आपण त्याच्यात सरावले झालोय. पण पत्र लिहिताना किती पूर्वी माणसं डोकं लावायची आणि एक एक शब्द असा, म्हणजे आपण म्हणतो मोती सांडणं जे काही होतं आपल्या साहित्यात म्हणतात, ते तसं ते पत्र लिहिलं. म्हणजे ते लहानपणी पण शाळेत माहितीये ना, पत्र लेखन आलं का मला डोकं फिरायचं माझं, काय लिहायचं पत्रात. पण आता ते असं वाटतं अरे किती इम्पॉर्टंट आहे ना आपल्या शब्दात. आताचे जे मेसेज म्हणजे व्हॉट्सअप असेल, मेल असेल किंवा काय, ते इमोशन तेवढे तू म्हणाल तसं नाही येत जे पत्रात यायचे आणि लोक रडायचे पत्र वाचताना. आणि त्याच्यात जर सगळ्यात मेन खेळ असायचा त्या पोस्ट कार्ड मध्ये सिनेमात दाखवले, तर त्याची शब्द मर्यादा हा सगळ्यात मोठा खेळ असायचा. बरोबर तेवढ्याच शब्दात तिथेच संपवायचंय आणि समोर पोहोचवायचंय. बरं, पत्रचं माहितीये ना, म्हणजे इमोशनल पत्र असायचं, आनंदाचं पत्र असायचं, आणि सगळ्यात म्हणजे अगोदर रिझल्ट पोस्ट कार्डनी यायचे. पोस्टमन दिसला की पळायचे मुलं, सिरियसली. 8वी 9वीचे रिझल्ट पोस्टाने यायचे त्यावेळेस. तो पोस्टमन दिसला की पळायचे, किंवा मग पास झाला असेल तर मग तो पेढे वगैरे घेऊन जायचा. आणि पूर्वी म्हणजे मी असंही ऐकलंय की पत्रांच्या काळामध्ये पत्र आले की समजायचं काहीतरी बरं आहे, तार आली की लोक घाबरायचे, म्हणजे कळायचं की गावात तार आली आहे कुणाच्या नावाने. करेक्ट. म्हणजे हा सगळा तो पत्रांचा काळ होता. पोस्टमन एवढा महत्वाचा माणूस होता ना त्यावेळेस, म्हणजे दुर्दैवाने तो आपल्यालाच कुठे दिसेन असं झालंय. पण ह्या सिनेमामध्ये ना तुम्हाला तो अख्खा काळ किंवा पत्राचा इम्पॉर्टन्स ह्या सिनेमामध्ये कळेल. म्हणून मी बोललो ना की तेवढा प्रयत्न माझ्याकडून 100% झाला की एक 96चा काळ आम्हाला उभारता आला. म्हणजे पत्र असतील, त्यावेळेसचे कॅरेक्टर असतील, इमोशन माणसाची चेंज होत नाही, फक्त
काय बोलतात काळ त्याला, पुढे जातो. काळ पुढे जातो किंवा सांगण्याची पद्धत लोकांची चेंज होते. पण त्यावेळेसचे जी लोक होते त्यांची सांगण्याची इमोशन सांगण्याची पद्धत असेल, म्हणजे जास्त इमोशनल पण होते ना त्यावेळी, जास्त emotional इमोशनल होते. कारण आता काय होतं माहितीये, आता पटकन तू कुठलं तरी इमोशन इमोट करू शकतोस. पटकन तुला व्हॉट्सअपला तो राग आला की तू इमोजी पाठवतोस. त्यावेळी रागासाठी वाक्य लिहायला लागायचं. हो, अख्खं वाक्य लिहायला लागायचं. मग अख्खे तू रडतोयस हे कळलं पाहिजे. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या सिनेमातनं ते पण लोकांना एक परत मला असं वाटतं की परत आता आपण बऱ्याच सेलिब्रिटीज कडनं पत्र पण लिहून घेतली. हो, पत्रांचं सेगमेंट खूपच सुंदर झालं. ते सगळं आठवण करून देण्यासाठी सिनेमाचं, की परत तुम्ही या, परत इमोशन, म्हणजे पत्राकडे या नाही पण त्या इमोशन्स कडे या, ते खरे इमोशन. आणि या निमित्ताने अनेकांनी पत्र लिहिली हो, आणि हो, लिहिते हो, झाले बरेच लिहिते लोक. हो. पण मायरा, आता पत्र तर तुझ्या काळात, म्हणजे आता तू तर आत्ताची आहेस अगदीच, तुला आता सगळं मोबाईल आणि हे माहिती आहे, ऍपल आणि हे सगळं, तुला पत्र हे तू बघितलं पण नसशील. पण या सिनेमाच्या निमित्ताने तू पत्र बघितलं, पत्र कसं लिहितात हे बघितलं. तुला एक कोणी सांगितलं पत्र, बाबांनी काय मदत केली का, आईने काय मदत केली का, दिग्दर्शकांनी काय सांगतं पत्राविषयी तुला काय कळलं की नेमकं पत्र काय असतं? मला सगळ्यांनी सांगितलं की पत्र जे आम्ही जेव्हा लिहायचो, की आमच्याकडे तेव्हा मोबाईल नव्हते किंवा फोन नव्हते किंवा काहीच नव्हतं, तेव्हा आम्ही फक्त पत्र लिहून द्यायचो, की तेव्हा ते 8 दिवसानंतर जायचं किंवा 15 दिवसानंतर जायचं. तेव्हा आम्ही तेवढं वेट करायचो आणि नंतर मग आम्हाला तेवढाच वेळ लागायचा पत्र यायला. तर हे तुला नाही कळणार, पण आता तुला या सिनेमामध्ये ते कळू शकतं असं. त्या बाबतीत म्हणजे या सिनेमात तू पत्र लिहिलंयस आणि ते पोस्टात फक्त 2 शब्द लिहिले. आहे, तुला ते सिक्रेट सांगायचं नाही. पण सांगशील. मला मराठी लिहिता येत नाही. त्यावेळेस तुला इंग्लिश पण लिहिता येत नव्हतं मायरा. शाळेत जात नाही ना ती. तू शाळेत शाळेत मी जाते. प्रथमेशने तर सांगितलं नाही जात म्हणून. तो तर काही पण सांगतो. बरं, तू कितवीला आहेस आता? मग आम्हाला कसं कळणार? मी सेकंडला आहे. आणि तेव्हा तू कितवीत होतीस? सिनियर. मग तेव्हा तुला सिनियर असून लिहिता येत नव्हतं? मला मराठी नाही लिहिता येत, मला इंग्लिश मधले एकूण 1 शब्द माहिती आहे. क्या बात आहे. पण डिरेक्टर तर बोलले तुला इंग्लिश पण येत नव्हतं तेव्हा. येत होतं? अच्छा, असं सांगायचं होतं का? नव्हतं येत इंग्लिश, मला येत नव्हतं म्हणून तुझं इंग्लिश मला कळालं नाही. पण मायरा, आता तुला पत्र वगैरे समजलेलं आहे बरोबर. तर आता जर समजा तुला पत्र लिहायचं झालं, मेसेज वगैरे दे सोडून, पण समजा तुला जर एक पत्र लिहायचं झालं तर ते कुणाला लिहिशील? मी माझ्या 2 आजोबांना लिहेन. ते दोघं माझे खूप लाड करायचे. माझे एक तर पप्पाचे फादर आणि मम्मीचे फादर. जेव्हा पण मी मामाच्या गावी जायची तेव्हा ते मला, म्हणजे माझी मम्मी मला बोलायची, मायरा तू चॉकलेट नको खाऊ. रात्री मी उठायची, माझे आजोबा पण उठायचे असतात आणि ते मला चॉकलेट आणून द्यायचे. क्या बात आहे. कारण ते त्यांच्या पॉकेटमध्ये लपवून ठेवायचे रोज रात्री, त्यामुळे मला खायला मिळायचं तेव्हा. आणि मी माझ्या भावाला, म्हणजे माझा जो दुसरा भाऊ आहे त्याला मी खाऊ नाही द्यायची. आणि जे माझे पप्पांचे फादर होते ते माझे खूप लाड करायचे. म्हणजे जेव्हा मी लहान होती तेव्हा माझी मम्मा किचनमध्ये काम करत असायची आणि डॅडी आणि माझी आजी ऑफिसला जायचे, त्यामुळे ते मला रोज खेळवायचे. त्यामुळे मला पण दोघांची खूप आठवण येते आणि त्याच्यामुळे मी या सिनेमामध्ये रडू शकली. क्या बात आहे, क्या बात आहे. ऍक्च्युली ना ती ती आता बोलली ना आजोबांचं, तर जेव्हा आम्ही सीन शूट करायचो ना, इमोशनल एखादा सीन ज्याच्यामध्ये मायराला रडायचंय किंवा इमोशनल व्हायचंय, सो मला पहिल्या दिवशी कळालं तिच्या आजोबांबद्दल की तिचं केवढं प्रेम आहे आणि हे आहे. सो मग तिला साईडला घेऊन फक्त तिला सांगायचं की तू आजोबांबद्दल विचार कर, आणि मग ती जाऊन 5 मिनिटं बसायची आणि आली की टेक द्यायची. म्हणजे कुठेच अख्ख्या सिनेमामध्ये ना, म्हणजे मी एवढं प्राऊडली सांगेल की तिने कुठे ग्लिसरीन नाही यूज केलं, कुठेच नाही. जेवढी ती इमोशनली जे सीन दिलेत ते सगळे ओरिजिनली दिलेत. म्हणजे ते खूप मोठं क्रेडिट आहे तिचं. म्हणजे तिला कुठेच असं हे नाही करावं लागलं, ग्लिसरीन नाही यूज केलं किंवा तिला कधीच कोण ओरडलं नाही, काय नाही. ती एवढी सिन्सिअर होती त्या बाबतीत. क्या बात आहे. मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांशी गप्पा करतोय, पण तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून आता माझी सुद्धा उत्सुकता ताणली गेली की कधी एकदा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि तो मी बघतोय. असं झालंय कारण की सगळेच कलाकार दिग्गज आहेत आणि सगळ्यांनी तुफान बॅटिंग केलेली ह्या कामामध्ये. मायरा असेल, म्हणजे सगळेच, आता मायराचं तुम्ही कौतुक करतायत, तुझं कौतुक होत आहे, कल्याणीताई असेल, उषाताई असेल, सविताताई असेल, मंगेश दादा असेल, सगळ्याच कलाकारांनी जे काम केलंय ते ट्रेलरमधून दिसतंय. मला असं वाटतं की या मुलाखतीच्या शेवटी
मायराने आता सगळ्यांना सांगायला हवं की त्यांनी या प्रेक्षकांनी या क्लोजमध्ये बघून सांग की सिनेमागृहात काय यायचंय, किती तारखेला यायचंय आणि सगळ्यांना सांग दटावून की माझा सिनेमा बघायला या. सिनेमागृहामध्ये तुम्हाला मुक्काम पोस्ट देवाचं घर 31 जानेवारीला बघायला यायचंय आणि मी तुम्हाला नक्की भेटायला येणार. क्या बात आहे. मला असं वाटतं मित्रांनो, आम्ही देखील आवाहन करतो लोकमत फिल्मीकडनं एक खूप सुंदर आणि आगळा वेगळा विषय घेऊन मुक्काम पोस्ट देवाचं घर 31 जानेवारीला सिनेमागृहात येतोय, तेव्हा लोकमत फिल्मीकडून देखील तुम्हाला आवाहन करतोय की हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन बघायचा. आणि अर्थात तुम्हाला एक इमोशनल फिल्म बघायला मिळणार आहे, त्याच्यासोबतच प्रेम, आनंद, भावभावना सगळ्याचं एक भरलेलं फॅमिली पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन जरूर पहा. लोकमत फिल्मीकडून मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.